डोंबिवलीतील रहिवासी रोहित राठोड यांच्या विरोधात फसवणूक, विश्वासघात, मारहाण आणि धमकी दिल्याच्या आरोपाची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाने केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नरसिंह गायसमुद्रे यांनी या संदर्भात मानपाडा पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले. मिळालेल्या माहितीनुसार रोहित राठोड यांनी परिसरातील अनेक व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करताना सुरक्षा म्हणून धनादेश दिले होते. मात्र नंतर धनादेशाचे पेमेंट थांबवून किंवा व्यवहारामध्ये अडथळे निर्माण करून संबंधितांना आर्थिक फटका दिल्याचा आरोप करण्यात आला. तसेच कृष्णा चौधरी यांच्या मालकीचे वाहन घेतल्यानंतर ते परत न केल्याची तक्रारही समोर आली. याशिवाय वाहनाच्या वादातून मारहाण केल्याचा आणि अनुसूचित जातीतील व्यक्तींना धमकी व अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोपही आहे. या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. आज निवेदन रोहित चंदू राठोड यांनी जवळजवळ 10 ते 15 लोकांची फसवणूक केलेली आहे आणि त्या संदर्भात आता मी सिनियर साहेबांशी भेटून चर्चा करून मग त्याच्या विरोधामध्ये आम्ही तक्रार देण्याचं काम केलेलं आहे. तशा प्रकारे ह्याच्यामध्ये एक संदीप जो भुजबळ आहे तर त्याला जवळजवळ 35 लाखाला फसवलेला आहे. त्यांनी 35 लाख रुपये लोन करून त्याला पैसे दिलेत. त्याला काय सांगितलं की तुला थोडेफार हे दे, आम्ही ही करू, परंतु त्याचे पैसे आतापर्यंत दिले नाही. त्याच्यानंतर कृष्णा चौधरी ह्याची 25 लाख रुपये घेतले. त्याच्यानंतर त्याची क्रिटा गाडी आहे ती देखील घेतली, ती देखील त्याला दिलेली रिटर्न नाही. त्याच्यानंतर अनिकेत आडावचे देखील 5 लाख रुपये घेतलेले आहेत. असे प्रकारचे आणि भरपूर लोकांचे पैसे जवळजवळ 1 ते 1.5 करोड रुपये त्यांनी लोकांना फसवलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्याच्यावर आम्ही 18 अंतर्गत गुन्हा दाखल करावा. तशाच प्रकारे 420 चिटिंगचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसंच गाडी त्यांनी त्याची चोरी करून नेली, त्याच्यावर चोरीचा देखील गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी आहे. आणि अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करा मान्य आम्ही सिनियर साहेबांशी भेटून त्यांना सांगितलं आहे. तशा प्रकारे आज निवेदन देखील दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की आता हे 2 दिवस वेळ नाही आहे, शनिवारी त्याला बोलून त्याच्यावर आपण जी पुढची कारवाई ती आपण करू अशा पद्धतीचं आम्हाला ह्या ठिकाणी आश्वासन मिळालेलं आहे. त्यामुळं आज आम्ही ह्या ठिकाणी ज्यांचे पैसे घेतलेले त्यांना समोर बोलवलेलं आहे. तुम्ही आपण त्यांच्या तोंडने देखील ऐकावं की त्यांचं म्हणणं काय तुम्ही सांगाल. मी भुजबळ संदीपची आई. आमच्या घरात कधी येत होता जात होता आणि माझ्या पोराला फसवणूक न आई बाबांना न सांगून बँकेत नेऊन कॅश 2 वेळ 2 बँकेतून काढून घेतली आणि त्यांना लावलं की मी पार्टनर करतो, असं करतो तसं करतो. त्याला काही केलं नाही. परत त्याला मारहाण करून बाहेर काढलं. माझ्यावरही हल्ला 2दा केला. मला सतत धमकी देतो की तुम्हाला मारीन, तुम्हाला बिल्डिंगमध्ये राहून देणार नाही. आणि एवढं कर्ज की त्याच्यामुळं माझं घर उद्ध्वस्त झालंय. आणि शेवटी रोज माझ्या बँकेवाले माझ्या घरात येतात आणि सतत धमकी देतो. त्याची बायको आणि ती भरपूर धमकी देतो. रोहित राठोड की तुम्हाला मी मारीन, तुमचं काय करणार नाही, तुम्ही घ्या पैसे, घ्या उकडून, मी काही तुमचे पैसे देणार नाही. आणि पैसे कशाला दिले होते? पैसे ते म्हणला की आपण धंदा करूया म्हणून गोड बोलून घरी येऊन घेतले. आणि माझी आणि माझ्या नवऱ्याची काही विचारपूस केली नाही. त्याला गोड बोलून बँकेत नेलं आणि सगळ्या 2 बँकेतून पैसे काढून त्याने घेतले. एका बँकेतून काहीतरी 16 लाख, दुसऱ्या बँकेतून 16 लाख घेतले. आणि आता मागायला जरी गेलो तरी धमकी देतो, तुम्हाला मारीन, तुझ्या पोरांना ठार मारण्याची धमकी देतो. आणि त्याच्यापासून माझ्या दोन्ही पोरांना धोका आहे. आमचं मागणं काय एवढंच आहे की कसेही करून एवढं माझ्या घरी येतात बँकवाले, एवढं रिक्वेस्ट करून की माझ्या लेकराचे त्यांना पैसे द्यावात. त्यांना कुरूप काही आमच्याकडे ठेवला नाही. मी कृष्णा नागेश्वर चौधरी. मी रोहित बरोबर पार्टनरशिपमध्ये धंदा करत होतो. मम्मीने गाडी घेतली. कसला धंदा करत होतो? ते व्याजाचा धंदा करतो. व्याज धंदा करायचा तो आम्हाला फसवला. पैसे घेतले, लोन काढून दिले त्याला 25 लाख रुपये मीने. आणि गाडी घेतली मीने. आणि तो बोलायचा मला गाडी वापरायला दिली. आमची पार्टनरशिप 2024 मध्ये तुटली. मी गाडी मागायला गेलो तरी गाडी दिली नाही मला. गाडी मागितल्यावरती तो माझ्यावर हल्ला केला आणि डोक्यावरती बिअरची बाटली फोडली त्याने माझ्या. आणि इथं मी मानपाड्यामध्ये त्याच्यावर केस पण केले. तर काही ॲक्शन झालं नाही आहे. माझं मागणं एकच आहे, माझी गाडी आणि माझे पैसे जे आहेत त्यांनी मला द्यावा. किती पैसे? 25 लाख रुपये. आणि माझी क्रेटा गाडी आहे त्याच्याकडं. राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण.